येशू मसीह की जय. ओके, देवापासून ऐकायचंय, यस ऐकायचंय. यस. चलो देवाच्या वचनाकडे आपण जाऊया. कारण माणूस दिवसभर जरी बोलला तरी आपलं पोट भरणार, पण देव एक शब्द बोलेल आणि गोष्टी बदलल्या जातील. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हालेलुया. स्तोत्रसंहिता 27 काढूया आपण. स्तोत्रसंहिता 27. स्तोत्रसंहिता 27:1. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाला भिऊ. परमेश्वर माझ्या जीवनाचे बळ आहे, मी कोणाचे भय धरू. हालेलुया. हालेलुया. स्तोत्रसंहिता सगळ्यांनी बायबल काढलं. मी तुम्हाला सांगेल, स्वर्गात काही नाही नेलं, नेताच येणार नाही आपल्याला. काय गेल्यावर सगळं इथंच ठेवायचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ह्यातला मौल्यवान खजिना आहे ना, तो आपल्या बरोबर जाणार आहे. यस आमेन. आणि हा खजिना इथंच साठवायचा आहे. म्हणून सगळं विकलं गेलं तरी चालेल, पण बायबल आपल्याकडे पाहिजे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा खजिना जगायला शिकवतो. यस. हा खजिना उभं राहायला शिकवतो. आमेन. हा खजिना सगळं काही करायला शिकवतो. यस आमेन. म्हणून या खजिनाला धरून चाला. आमेन. जे लोक हे ठेवून जगतायत ना, ते जगत नाहीत. त्यांनी सगळं ठेवल्यासारखं आहे. मग प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून प्रत्येकाचं वैयक्तिक बायबल असलं. तर बायबलमध्ये लिहिलंय, स्तोत्रसंहिता 27 पहिलं वचन. परत वाचा. परमेश्वर माझा प्रकाश व माझे तारण आहे, मी कोणाला भिऊ. परमेश्वर माझ्या जीवनाचे बळ आहे, मी कोणाचे भय धरू. हालेलुया. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलंय की परमेश्वर माझा प्रकाश. सगळ्यांनी म्हणा, परमेश्वर परमेश्वर माझा प्रकाश आहे. माझा प्रकाश आहे. आज तुम्ही अंधारातून चालताय, आज सासपडताय, आज पुढचं काही दिसत नाही, तर सगळ्यांनी म्हणायचं की परमेश्वर माझा प्रकाश आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर परमेश्वरच आपला प्रकाश आहे, जर परमेश्वरच जर आपला प्रकाश आहे, तर अंधारामध्ये सुद्धा आपल्याला मार्ग दिसेल. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अंधारामध्ये सुद्धा आपल्याला मार्ग दिसेल. आणि तो म्हणतो की तो माझे तारण आहे. जगातल्या सगळ्या गोष्टी मिळाल्या आणि आपल्याला तारण मिळालं नाही ना, आपल्याला काहीच मिळालं नाही. मग यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आता प्रभू यायची वेळ आली आहे आणि त्या दिवसात आपण जगतोय आणि माहित नाही आपली धाव कधी संपते, पण तारण असेल तर स्वर्ग नक्की मिळणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कुठले वारीस असलं पाहिजे, स्वर्गाचे का पृथ्वीचे? स्वर्गाचे. स्वर्गाचे ना. मग तुम्हाला कन्फर्म आहे का तुम्ही वारीस आहात? आहे ना, आहे ना. सगळ्यांनी म्हणा, मला कन्फर्म आहे, मला कन्फर्म आहे, मला माहिती आहे मी स्वर्गातला वारीस आहे. मला माहिती आहे मी स्वर्गाचा वारीस आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगात काय चाललंय, जगात जरी नाही जमीन झाली नावावर, नाही घर झालं, नाही शेत झालं, नाही गाडी मिळाली, नाही बंगला मिळाला, नाही काय झालं, हरकत नाही. पण स्वर्गामध्ये परमेश्वराने प्रत्येकासाठी हिऱ्याने माणिक लावलेले मोठमोठे महाल मात्र ठेवलेले आहेत. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तुम्हाला ते आत्ता मिळवायचे आहेत, आणि तेही विश्वासाने. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून प्रभू म्हणतो की या वचनात लिहिलेलं आहे की ओ तो माझा प्रकाश आणि तो माझे तारण आहे, मग मी कोणाला भिऊ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी कोणाला भिऊ, कोणाला मी भिऊ. आणि परमेश्वर माझ्या जीवाचे बळ आहे. परमेश्वर माझ्या जीवाचे बळ आहे. स्तोत्रसंहितामध्ये लिहिले, किती सुंदर प्रभू आपल्याशी बोलतो की प्रभू म्हणतो मी कुणाचं भय, दावीद राजा म्हणतो मी कुणाचं भय धरू, मी कुणाचं भय धरू. कारण तो माझं बळ आहे आणि तो माझ्या नुसतं जीवनाचा, तो परमेश्वर माझ्या जीवनाचे बळ आहे, म्हणून मी कोणाचं भय धरू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आपली ताकद आहे. सगळ्यांनी म्हणा, तो आपली ताकद आहे, तो आपली ताकद आहे, तो आपली हिंमत आहे, तो आपली हिंमत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून ह्या जग आणि जगातल्या कुठल्याही गोष्टीचं भय धरण्याची गरज नाहीये. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो आपल्या हृदयाचं बळ आहे. यस. सगळ्यांनी म्हणा, तो माझं बळ आहे. तो माझं बळ आहे. सगळ्यांनी बोला म्हणजे ते बळ बनेल. यस आमेन. कारण जे तुम्ही बोलणार आज ते घडणार आहे. यस आमेन. आज तुम्ही या ठिकाणामधून रिकामे नाही जाणार आहे. पण जगातली लोक नाही की जगातल्या गोष्टी बघून आणि जगातल्या गोष्टी ऐकून चालणार, आपण आत्म्याने जगणारे लोक आहेत. आमेन. सगळ्यांनी म्हणा, मी आत्म्याने जगणार आहे. मी आत्म्याने जगणार आहे.
जगातल्या गोष्टीकडे बघून आपण नाही जगत आहे. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आणि आज बायबलमध्ये कित्येक गोष्टी प्रभू आपल्या बायबलद्वारे सुद्धा आपल्याशी बोलतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपलं बळ कोण आहे? देव माझं बळ आहे. यस. माणूस माझं काय करेल? आमेन. माणसाच्या सगळ्या योजना फेल आहेत. यस. सगळे प्लॅन फेल आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस आपण आनंद करतो, ज्यावेळेस आपण हसतो, ज्यावेळेस आपण गातो, ज्यावेळेस आपण प्रभूला धन्यवाद देतो, सैतानाच्या सणासण कानामागे बसतात. यस. सिस्टरला काय झालंय? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण माझी इच्छा नाही सैतानाने आपल्यावर हसावं, आपण त्याच्यावर हसलं पाहिजे. यस. ऐक, ह्याही सिच्युएशन मध्ये आमचं चर्च हसत आहे, आमेन. आमचं चर्च आनंद करत आहे, आनंद करत आहे. कारण त्याला त्याची परमेश्वराची मंडळी हसलेली आणि आनंद केलेली त्याला आवडत नाही. आणि म्हणून तो सगळे प्रयत्न करेल, कितीही कर, ही मंडळी नाचून गाऊन देवाला धन्यवाद देईल. यस. ओ देवाचे आभार मानणारी आहे. ओ अंजिराच्या झाडाला फळ येऊ नाही तर न येऊ. प्रेज द लॉर्ड. माझ्या गोठ्यात गुरं दिसो नाही तर न दिसो, मला पुढं काही चांगलं दिसो नाही तर न दिसो, तरीही मी माझ्या प्रभूचे आभार मानणार. आमेन. हालेलुया. 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 बोलो यीशु मसीह की जय. बोलो यीशु मसीह की जय. हालेलुया. हालेलुया. तुम्ही विनियार्डचा एक हिस्सा आहे, पास्टर सुनीलचा एक हिस्सा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्याच्याही पेक्षा जो बलाढ्य सामर्थ्यवान आपला स्वर्गीय बाप आहे, त्याची तुम्ही लेकरं आहात. तुम्ही कुमकुवत नाहीत. लोक खोटं बोलून 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 साबित करतात, पण आपण एक शब्द सांगतो आणि साबित होतो की मी परमेश्वराचं लेकरू आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. खोटं बोलून त्यांच्यात बळ येत नाही, पण आपल्यामध्ये देवाला बरोबर बोलून आणि देवाशी चालून देवाचं बळ आणि देवाचं सामर्थ्य आणि देवाची शांती आपल्याला कार्यरत होते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 सगळ्यांनी म्हणा मी आनंदित आहे, मी आनंदित आहे. मी खुश आहे, मी खुश आहे. मी खूप आनंदित आहे. मी खूप आनंदित आहे. देवाचा आनंद माझी ताकद आहे, देवाचा आनंद माझी ताकद आहे. तो माझा बळ आहे, तो माझं बळ आहे. तो माझं सगळं काय आहे. तो माझं सर्व काही आहे. मी कुणाला घाबरू? मी कोणाला घाबरू? सैताना तुला, जे माझ्या देवाने तुला असं फेकून दिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याला असं ढकललंय, फेकलंय, त्याला घाबरायचंय. त्याच्या योजनेला, अरे तुझ्या योजनेपेक्षा माझ्या देवाकडे ह्या चर्चसाठी, ह्या मंडळीसाठी, ह्या मिनिस्ट्रीसाठी मोठ्या योजना आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऐकून घे, जे दिसतं त्यावर आम्ही विश्वास ठेवत नाही, तर न दिसणाऱ्या गोष्टीकडे पाहणारी लोक आहोत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि त्या देवाने आज या मंडळीच्या प्रत्येक व्यक्तीसाठी मोठी योजना आहे. यस. असे दिवस येत आहेत. आज मी सांगते, आपल्या प्रत्येकाकडे अभिमान असणारे, मी पास्टर सुनील गंगावणींच्या चर्चचा मेंबर आहे. यस. मी विनियार्ड चर्चचा मेंबर आहे. मी त्या चर्चमधला व्यक्ती आहे. आणि देव हे दिवस आणणार आहे, एका एकाद्वारे लाखो आत्मे जिंकणार आहे. आमेन. रोमकरास 31 येस, रोमकरास 8 अध्याय 31 वाचूया. रोमकरास 8 अध्याय 31. तर मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? देव आपणाला अनुकूल असला तर आपणाला प्रतिकूल कोण? पुढे, ज्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही, तर आपणा सर्वांकरिता त्याला देऊन टाकले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व गोष्टी कशा देणार नाही? पुढे, देवाच्या निवडलेल्यांवर आरोप कोण ठेवील? देव न्यायी ठरवणारा आहे. दंडपात्र ठरवणारा तो कोण? जो मेला पण विशेष करून पुन्हा उठवला गेला, जो देवाच्या उजवीकडे आहे, जो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, तो ख्रिस्त येशू आहे. पुढे, ख्रिस्ताच्या येस, प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करील? संकट किंवा क्लेश किंवा छळवणूक किंवा भूक किंवा प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करील? संकट किंवा क्लेश किंवा छळवणूक किंवा भूक किंवा नग्नता किंवा धोका किंवा तलवार ही वेगळे करतील काय? असे लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे वधले जात आहोत, मरायच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. पहिलं वचन 31.
तर मग या गोष्टीविषयी आपण काय म्हणावे? देव आपणास अनुकूल असला तर आपणाला प्रतिकूल कोण? देव आपल्याला अनुकूल असल्यास म्हणजे देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्याला प्रतिकूल कोण आहे? सगळ्यांनी म्हणा, देव देव माझ्या बाजूचा आहे, माझ्या बाजूचा तर आहे, माझा विरोध कोण करील? तर माझा विरोध कोण करील? प्रेज द लॉर्ड, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काही लोक म्हणतात, प्रभू आम्ही प्रार्थना करतोय, आम्ही हे केलंय, आम्ही ते केलंय, अरे गोष्टी का होत नाहीत? देवाची योजना आपल्याला माहित आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाची परिपूर्ण योजना त्याच्या वेळेमध्येच पूर्ण होते. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण काही करून गडबड करून काय होत नाही. देवाला बेस्ट गोष्टी माहिती आहे. जर देव म्हणतो मी तुला अनुकूल आहे तर तुला कोण प्रतिकूल असणार आहे? म्हणजे देव जर आपल्या बाजूचा आहे तर आपल्या विरोधात कोणी जाऊ शकत नाही, कोणी जाऊ शकत नाही. पुढचं वचन, ज्याने आपल्या पुत्राला देखील राखून ठेवले नाही तर आपणा सर्वांकरिता त्याला देऊन टाकले, तो त्याच्याबरोबर आपल्याला सर्व गोष्टी कशा देणार नाही? आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पहा, प्रभू म्हणतो अरे मी माझा पुत्र राखून ठेवला नाही. आज जे लोक म्हणतायत ना माझी प्रार्थना का ऐकली जात नाही, का प्रभू मला उत्तर मिळत नाही, का माझ्याकडे बघत नाही? प्रभू म्हणतो असं काही नाही, मी तुझी प्रार्थना ऐकणार आहे, मी तुला उत्तर देणार आहे. प्रभू म्हणतो जर मी एकुलता एक पुत्र माझा राखून नाही ठेवला तो मी तुझ्यासाठी देऊन टाकला. सगळ्यांनी म्हणा, माझ्यासाठी एकुलता एक पुत्र त्यांनी देऊन टाकला. त्याने देऊन टाकला. मग त्याच्याबरोबर मला सर्व काही देणार नाही का? मला सर्व काही देणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज जर तुमच्या मनात अशी विचार असतील, तुम्ही म्हणत असाल की प्रभू मी हे मिळवण्यासाठी मी किती उपवास केले, मी किती प्रार्थना केल्या, मी काय काय केलंय, मी सगळं केलंय, पण मला काही ती नोकरी मिळतच नाहीये, मला तो जॉब मिळतच नाहीये, मला ते घर मिळतच नाहीये, माझ्या मुलाचं लग्न जमतच नाहीये, मुलीचं लग्न जमत नाही, हे काय प्रभू? मी सगळं केलंय, माझी प्रार्थना का ऐकली जात नाही? प्रभू म्हणतो अरे लेकरा, मी माझा एकुलता एक पुत्र जर दिलाय तर त्याच्या बाजूनी मी तुला सगळं काय देणारा देव आहे. सगळ्यांनी म्हणा, तो देव माझ्यापासून काही राखून ठेवणार नाही, काही राखून ठेवणार, काही राखून ठेवणार. प्रेज प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि म्हणून त्या देवासाठी ना आपण जगायची जिद्द असली पाहिजे. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ती जिद्द असली पाहिजे, Yes. तो आवेश असला पाहिजे Yes. की काही असो मी माझ्या देवाचं वरचं प्रेम एक तीळ मात्र पण कमी करणार नाही. यस, आमेन. मी माझ्या देवासाठी स्ट्रॉंगली उभा राहील. काही लोक थोडं काही नाही मिळालं की सरकला, रस्ता बदलला. आम्ही रस्ते बदलणारे लोक नाहीये, आमचा मार्ग तोच, Yes. सत्य तेच Yes. आणि जीवन तेच आहे. आमेन. सगळ्यांनी म्हणा, मी रस्ता बदलणारा नाही, मी रस्ता बदलणारा मी नाही, मार्ग बदलणारा नाही. मी मार्ग बदलणारा नाही. प्रभू जे काही करेल प्रभू जे काही करेल उत्तम करेल, उत्तम करेल, चांगलं करेल, चांगलंच करेल. कारण त्याच्याकडे योजना आहेत. यस, आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढचा वचन वाचा. देवाच्या निवडलेल्यांवर आरोप करून ठेवील, देवच न्यायी ठरवणार आहे. आमेन. देवाच्या निवडल्यांवर आरोप कोण ठेवील? कोण ठेवील? प्रेज. सगळ्यांनी म्हणा, मी देवाचा निवडलेला मी आहे. देवाचा निवडलेला आहे. तुम्ही निवडलेले आहात. यस. मग कोण तुमच्यावर आरोप ठेवेल? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाच्या निवडल्यावरती कोण आरोप करेल? कोणाची? हे तात्पुरते खुश होतात. प्रभू म्हणतो त्या लोकांकडे बघून म्हणत असेल, थोडा वेळ. प्रेज द लॉर्ड. जे लोक तुमचा अपमान करत आहेत, जे लोक तुम्हाला खाली बघायला लावतात, जे लोक तुमचा इन्सल्ट करत आहेत आणि तुम्ही म्हणताय प्रभू अरे ते मला किती बोलतायत, अरे ते किती अपमान करतायत. प्रभू काय म्हणत असेल माहिती? थोडा वेळ, तुझी वेळ येते. आमेन. सगळ्यांनी म्हणा, माझी वेळ येते, माझी वेळ येते, माझी वेळ येते, माझी वेळ येते. आणि ती पुसून जाणारी नाही बरं का, ती इतिहास बनवणारी वेळ असते. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, मी इतिहास बनवणार आहे. मी इतिहास बनवणार आहे. हे टेम्पररी फक्त हा आनंद नाही, हा आनंद टिकणारा आनंद आहे. यस, आमेन. सैतान जो आनंद लोकांना देत आहे ना, तो सध्या टेम्पररी आनंद आहे. सगळ्यांनी म्हणा, टेम्पररी. पण जो मला आनंद मिळणार आहे तो टिकणारा आनंद आहे. यस, आमेन. ती टिकणारी शांती आहे. यस. तर देवाच्या निवडल्यावरती कोण आरोप करेल? देवाने एकदाच किंमत मोजली आपली, सगळे आरोप पुसून टाकलेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळं काही देवाने आपल्याला पवित्र आणि नीतिमान बनवलेलं आहे आणि आज त्याचं लेकरू आपल्याला बनवलंय. आज त्याच्या डोळ्यातलं बुबुळ आहोत. सगळ्यांनी म्हणा, मी परमेश्वराच्या डोळ्यातील बुबुळ आहे. मग बुबुळाला जर इजा होत आहे तर देव शांत राहील नाही? शांत राहील नाही. अरे रे 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 रे, तुझी वेळ येते. यस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे तुमच्या विरोधात तुम्हाला त्रासदायक आहेत ना, त्यांना म्हणा तुमची वेळ येते. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे वाचा. दंडपात्र ठरवणारा तो कोण, जो मेला पण विशेष करून पुन्हा उठवला गेला, जो देवाच्या उजवीकडे आहे, जो आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे, तो ख्रिस्त येशू जो आहे. आपल्यासाठी काय करत आहे? मध्यस्थी. कोण आपल्यासाठी मध्यस्थी करत आहे? येशू. कोण आपला वकील आहे? येशू. कोण आपला खरा वकील आहे? येशू. बस झालं मग. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो आपली मध्यस्थी करत आहे. सगळ्यांनी आपल्या हृदयावर हात ठेवा आणि म्हणा माझी मध्यस्थी माझी मध्यस्थी तो करत आहे. तो करत आहे. तो आणि तो विकला जात नाही. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगातली लोक विकली जातात, पण Yes. आपला देव आहे ना, तो म्हणतो मी तुझ्यासाठी मध्यस्थी करत आहे. आमेन. म्हणून जे काही तुम्ही मागता ना, तो म्हणतो मी तुझी मध्यस्थी चालू आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तो पित्याला सांगत आहे, पित्याला प्रूव्ह करत आहे की हे तू माझं लेकरू आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जर देव आपल्यासाठी मध्यस्थी आणि देव जर आपला वकील म्हणतोय, तर सुटका आपली आहे की नाही? आहेच. आहे की नाही? आहेच. प्रत्येक बंधनातून, यस. प्रत्येक आजारातून, यस. प्रत्येक त्रासातून यस. तो मुक्तता करणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. पुढचं वचन. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून आपल्याला कोण वेगळे करील? संकट किंवा क्लेश किंवा छळवणूक किंवा भूक किंवा नग्नता किंवा धोका किंवा तलवार ही वेगळे करतील काय? आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबलमध्ये लिहिलंय की त्याच्या प्रीतीपासून काय कोण वेगळं करेन आपल्याला? भूक, नग्नता, अपमान. वाचा अजून काय? संकट, संकट, क्लेश, क्लेश, छळवणूक, छळवणूक, भूक, भूक, नग्नता नग्नता, किंवा धोका धोका, किंवा तलवार तलवार. हे वेगळे करतील ह्या काय? गोष्टी आपल्याला ख्रिस्ताच्या प्रीतीपासून वेगळ्या करू शकत नाहीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण नेमकं आपल्या जीवनात उलट होतं. थोडं काय नाही ना मिळालं, नको आज चर्चला जायला, आज लग्नाला जाऊ आपण, नको आज खरं ना आपल्या जवळच्या नातेवाईकाचं लग्न आहे, चर्च नसलं तरी चालेल, लग्न लय महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाला आवडेल? नाही आवडलं. इथे पहा, इथं भूक, नग्नता, अपमान, धोका, तलवार सगळं करून पाऊल म्हणतो की मी त्याच्याबरोबर चालतो. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. माझं प्रेम कणभरी कमी होत नाही. यस आमेन. पण इथं पाहुणे येणार आहेत, सुट्टी. प्रेज द लॉर्ड. लग्नाला जायचंय, सुट्टी. अजून काय? पिकनिकला जायचंय, सुट्टी. मी तुम्हाला सांगेल, देवाच्या प्रीतीपासून कुठल्याही जगातली गोष्ट आपल्याला वेगळी करता कामा नये. यस. एक पाऊल ह्या शेवटच्या दिवसांमध्ये तर एक पाऊल जास्तीच आपण त्याच्यावरती प्रेम केलं पाहिजे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपलं मन जास्ती इथलं नाही, तिथं लागलं पाहिजे. कारण जिथं तुझं धन आहे तिथं मन आहे, आणि जिथं मन आहे तिथं धन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आपलं सर्वस्व तिथं आहे, तर आपल्याला सगळं तिथं लागलं पाहिजे. ह्या सगळ्या दिवसांमध्ये तर हा जगातला जो तात्पुरता आनंद आहे ना, थोडा वेळ आपण सॅक्रिफाईस, त्याग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काहीतरी पुढं जायचंय, आशीर्वादित बनायचंय, पुढं काहीतरी उठून दिसणारं काम करायचंय, मग त्याग करावा लागतो. सगळ्यांनी म्हणा त्याग. त्याग. तेवढं मात्र सांगू नका. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग तिथंच तर गोष्टी असतात ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठली अभिषेक पाहिजे? सगळ्यांना म्हणा अभिषेक पाहिजे. अभिषेक पाहिजे. पाहिजे पाहिजे अभिषेक पाहिजे. देवाने वापरलं पाहिजे, यस. देवाने उपयोगात आणलं पाहिजे, यस. किंमत मोजली पाहिजे. मग यस. ते नका सांगू. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जिथं किंमत मोजाल, स्वर्गीय पित्याने किंमत मोजली. माहिती आहे तुम्हाला? काय मोजली माहिती? त्याचा एकुलता एक पुत्र आपल्यासाठी देऊन टाकला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किंमत मोजली आहे आणि त्यांनी आज आपल्याला मिळवलंय. तर आपल्याला त्याचा अभिषेक, त्याचं सामर्थ्य, त्याची उपस्थिती जर आपल्या जीवनात मिळवायची आहे, तर आपल्याला किंमत तर मोजावी लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगातल्या काही लग्नांना, काही बड्डेंना, काही पार्ट्यांना, काही एन्जॉयमेंटला थोडं थांबा म्हणायचं. थांबा, आधी माझ्या देवाला मला स्थान देऊ द्या. आणि जे लोक आपल्या जीवनात पहिलं स्थान देवाला देतात ना, त्यांना जगातली काही उणी पडणार नाही, आणि कुठली परिस्थिती पण त्याच्यावरती कार्यरत होऊ शकत नाही. कारण त्याचं पहिलं प्रेम तो आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुमचं पहिलं प्रेम कुणावर आहे? यस. कुणावर आहे? येशूवर. घरावर नाही. आज घरात कोणी नाही, मला राहिलं पाहिजे, चर्चला नको, नाही गेलं तरी चालेल,
पहिलं घरात राहिलं पाहिजे. मग आपण कोणावर प्रेम करतो? घरावर. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे चर्चला या, देवदूत आहेत घरामध्ये. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चर्चला या, बाकीच्या सगळ्या गोष्टी सांभाळल्या जातील. यस. आमेन. नाही मग नातेवाईक काय म्हणतील? लग्नाला नाही गेलो तर देव सांभाळेल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर देवाला पहिलं स्थान नाही दिलं तर गोष्टी आणि आपल्या जीवनातल्या घड्या बिघडल्या जातील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर सगळ्यांनी म्हणा, मी जगातली जगातील कुठल्याही गोष्टीपेक्षा कुठल्याही गोष्टी जास्तीचं प्रेम मी देवावर करतो. मी देवावर करतो. पुढचं वचन वाचा. असे लिहिले आहे की दिवसभर आम्ही तुझ्यामुळे बदले जात आहोत. मारायाच्या मेंढरासारखे आम्हाला गणले आहे. तथापि ज्याने आपणावर प्रीती केली त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींमध्ये आपण अत्यंत विजयी आहोत. सर्व गोष्टीमध्ये म्हटलंय प्रभू. यस. का थोडक्यात गोष्टीवर? सर्व गोष्टीमध्ये मी अत्यंत विजयी आहे. सगळ्यांनी म्हणा, सर्व गोष्टीमध्ये मी अत्यंत विजयी. अत्यंत विजयी आहे. अत्यंत विजयी. अत्यंत विजयी आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दिवसभर तो म्हणतो की ओ मी मरायला चाललेला मेंढरांसारखा आहे. वेगवेगळ्या परिस्थितीत जातोय, वेगवेगळ्या परीक्षांमधून जातोय, वेगवेगळ्या टेस्ट देतोय, वेगवेगळ्या गोष्टी करत आहे. पण सर्व गोष्टीमध्ये मला माहिती आहे माझा देव माझ्या बरोबर चालत आहे. यस. आमेन. माझा देव माझ्या बरोबर उभा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अजूनही गोष्टी तुमच्या जीवनातल्या नीट झाल्या नाहीत, प्रार्थना ऐकल्या गेल्या नाहीत, परिस्थिती बदलली नाही, तर मी तुम्हाला सांगेल उत्तम ते येते. सगळ्यांनी म्हणा, चांगलं ते येते. चांगलं ते येत आहे. तुम्ही म्हणत असाल आणि माझ्या मुलाला मुलगी नाही मिळते, चांगली मुलगी मिळते. आमेन. जर तुम्ही म्हणत असाल हो माझ्या मुलीसाठी मुलगा मिळत नाही, किती बघितले, उत्तम येत आहे. आमेन. ज्यावेळेस चांगलं येत असतं ना त्यासाठी वेळ लागतो. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं तसं लगेच होऊन जातं, पण चांगलं वेळ दिला जातो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपला देव आहे आणि तो देव अद्भुत कार्य करणार आहे. Yes, amen. पण काही वेळेस काय होतं, आपण म्हणतो की प्रभू आता असं वाटत नाही परिस्थिती बघून की कुठून काय मला चांगलं मिळेल आणि कुठून काय चांगलं होईल असं काय मला दिसत नाही. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगेल, जेव्हा पृथ्वीवरचे नियम कार्य करायला बंद होतात त्यावेळेस दैवी नियम कार्य करतो. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांनी ऐकताय ना? सगळे ऐकताय? आजचा मेसेज तुमच्या जीवनात कार्यरत होणार आहे. आमेन. ज्यावेळेस तुम्ही आज म्हणत आहात की माझ्या जीवनामध्ये, माझ्या घरात, माझ्या जीवनात, माझ्या नोकरीच्या ठिकाणी, माझ्या जॉबच्या ठिकाणी, माझ्या जिथे मी राहतो त्या ठिकाणी, किंवा जे काय माझ्या जीवनात चाललंय तिथे मला असं काय वाटत नाही की आता काय करायचं राहिलंय, तरी काय होत नाही, एक दैवी नियम तुमच्या जीवनात कार्यरत होते. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. एक दैवी मार्ग तुमच्यासाठी उघडला जाते. प्रेज द लॉर्ड. सगळ्यांनी म्हणा, देवाचा मार्ग माझ्या जीवनासाठी उघडा केला जाते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तुम्हाला हगेरी विषयी माहिती आहे ना? यस. चला आपण तिचे विषय आज वाचूया. उत्पत्ती 21वा अध्याय 15 ते 20. उत्पत्ती 21 काढूया. यस. वाचा. आणि उत्पत्ती. मस्केतले पाणी संपल्यावर तिने मुलाला एका झुडपाखाली टाकले आणि ती बरीच दूर, म्हणजे बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्यासमोर बसली. कारण तिने म्हटले, मुलाचे मरण मला पाहायला नको. कारण ती त्याच्यासमोर बसून मोठ्या मोठ्याने रडू लागली. तेव्हा देवाने मुलाचा शब्द ऐकला आणि देवाच्या दूताने आकाशातून हगारेला हाक मारून म्हटले, अगे हगारे, तुला काय झाले? भिवू नको, कारण मुलगा आहे. तेथून देवाने त्याचा शब्द ऐकला आहे. पुढे. उठ, मुलाला उचलून त्याला आपल्या हाती धर, कारण मी त्याचे मोठे राष्ट्र करीन. आमेन. आणि देवाने तिचे डोळे उघडले. तेव्हा तिने पाण्याची विहीर पाहिली. मग तिने जाऊन मसक पाण्याने भरली आणि मुलाला पाजले. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. या ठिकाणी ज्यावेळेस अब्राहमाला सांगितलं गेलं की तू हागारेला बाहेर काढ बाबा, हागार मला सारा म्हणाली मला ही नाही पाहिजे, तू काढ. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फायनली मग अब्राहमाला ऐकावं लागलं. प्रेज द लॉर्ड. आणि अब्राहमाने हागेरेला बाहेर काढलं. आणि ज्यावेळेस ते एक लेकरू त्या हागेरेकडे होता आणि एक पाण्याची मसक होती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ती ज्यावेळेस प्रवास करत करत गेली, जंगलात गेली, ज्या पाण्याचे जे मसक किंवा पाण्याची कळशी समजा किंवा पाण्याचा छोटासा हंडा समजा
किंवा एक बाटली समजा पाण्याची, ती तिच्याकडची संपली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलमध्ये लिहिलंय की हागेरीने काय केलं की तिचं जे लेकरू आहे बाण्याच्या टप्प्या इतकं लांब ठेवलं आणि ती म्हणाली, आता माझ्याकडे काय राहिलं नाही, आता माझ्याकडं काही पाणी राहिलं नाही, जेवणही राहिलं नाही, पृथ्वीवरती जे काय आहे आता सगळं संपलेत पर्याय. आता पर्याय एकच आहे, मरण. काय? मरण. मरण. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण देव त्याच्या लेकराला मरू देत नाही. यस. सगळ्यांनी म्हणा, तो त्याच्या लेकराला त्याच्या लेकराला मरू देत नाही, मरू देत नाही आणि उद्ध्वस्त होऊ देत नाही. आणि उद्ध्वस्त होऊ देत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हागेरीने प्रयत्न केला. आज सगळे प्रयत्न केले असतील, सगळीकडे पाणी शोधलं असेल, तर जंगलामध्ये पाणी मिळेल का? मिळेल का? नाही. नाही मिळणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि फायनली तिने निर्णय पक्का होता की ती म्हणाली की मी ह्या बाळाला मरताना नाही बघू शकत. आई, काही लोक म्हणतात आई जर माझ्या बरोबर आहे ना सब कुछ है. आईची मदत मर्यादेपर्यंत आहे. मर्यादे पलीकडे काम करणारा तो आपल्या बरोबर असला पाहिजे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगातली मदत एक मर्यादेपर्यंत तुम्हाला मिळेल, पण दैवी मदत कुठल्याही क्षणापर्यंत थांबत नाही, ती कुठूनही कार्यरत होते. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि हागेरेच्या जीवनात तेच झालं. हागेर म्हणाली, आता सगळं संपलं, आता माझा मुलगा मरणार, आता मीही मरणार, खायला नाही, प्यायला नाही, काही नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जेव्हा तिथं संपल्यानंतर एक देव आहे जो देव आपले हाक ऐकतो, एक देव आहे जो देव आपल्या प्रार्थनेकडे लक्ष देतो. सगळ्यांनी म्हणा, तो देव आपल्या प्रार्थनेकडे, आपल्या प्रार्थनांकडे, आपल्या रडण्याकडे, आपल्या रडण्याकडे, आपल्या उसासांकडे, आपल्या उसासांकडे, कन्यांकडे कन्यांकडे ते लक्ष देतो. तो लक्ष देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि इथे वाचलं आपण, परत वाचूया 16 वचन. आणि ती बरीच दूर, म्हणजे बाणाच्या टप्प्या इतकी दूर जाऊन त्याच्या समोर बसली, कारण तिने म्हटले, मुलाचे मरण मला पाहायला नको. आणि ती त्याच्या समोर बसून मोठ्या मोठ्याने रडू लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हागेर म्हणाली की मला मुलाचं मरण पाहत नाहीये, मी नाही बघू शकत माझ्या मुलाचं मरण प्रभू. आणि ती मुलाला थोडं लांब ठेवून मोठमोठ्याने रडू लागली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परिस्थिती गंभीर आहे, यस. कठीण आहे, सगळे मार्ग बंद आहेत, सगळीकडे काय असं वाटतं की कुठून काय मार्ग निघेल असं काही तिला वाटत नव्हतं. पण पुढच्या वचनात वाचा 17. तेव्हा देवाने मुलाचा शब्द ऐकला. तेव्हा देवाने देवाने मुलाचा शब्द ऐकला. तेव्हा देवाने मुलाचा शब्द ऐकला. सगळ्यांनी म्हणा, देवाने मुलाचा शब्द ऐकला. शब्द ऐकला. आज तो देव माझे शब्द ऐकत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये की देवाने मुलाचा शब्द ऐकला. काय झालं? आणि देवाच्या दूताने आकाशातून हगारेला हाक मारून म्हटले, अगे हगारे, तुला काय झाले? भिऊ नको, कारण मुलगा आहे. तेथून देवाने त्याचा शब्द ऐकला आहे. देवाच्या दूताने कुठून हाक मारली? स्वर्गातून. सगळ्यांनी म्हणा, स्वर्गातून. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपली मदत कुठून येते? स्वर्गातून. आपली मदत कुठून येते? स्वर्गातून. आपण कुठले लोक आहोत? स्वर्गाचे. आपण कुठले आहोत? स्वर्गातले. पृथ्वीचे सगळे रस्ते बंद झाल्यावर स्वर्गातून आवाज येणंच येणे. यस आमेन. स्वर्गातनं आवाज येणंच येणे. यस आमेन. स्वर्गातल्या दूताला खाली येणंच येणे. यस आमेन. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस हागारीचे सगळे प्रयत्न संपले, सगळं काही संपलं, रडणं संपलं, अश्रू संपले, शेवटी आकाशातून तिला आवाज आला, हागारे घाबरू नको. यस आमेन. हागारे भिऊ नको, तुझा शब्द देवाने ऐकलेला आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि ज्यावेळेस देव तुमचे शब्द ऐकतो, देव तुमचे डोळे उघडतो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय झालं वाचूया. उठ, मुलाला उचलून त्याला आपल्या हाती धर, कारण मी त्याचे मोठे राष्ट्र करीन. त्याच्या आधी पुढे. यस. आणि देवाच्या दूताने आकाशातून हगारेला हाक मारून म्हटले, अगे हगारे, तुला काय झाले? भिऊ नको, कारण मुलगा आहे. तेथून देवाने त्याचा शब्द ऐकला आहे. येस. पुढे. उठ, मुलाला उचलून त्याला आपल्या हाती धर, पुढे. कारण मी त्याचे मोठे राष्ट्र करीन. पुढे. आणि देवाने तिचे डोळे उघडले. देवाने तिचे
डोळे उघडले. सगळ्यांनी म्हणा, देवाने तिचे देवाने तिचे डोळे उघडले. डोळे उघडले. काही वेळेस आपल्या जीवनामध्ये अशा काही गोष्टी असतात की जवळ असतात बरं तर Yes. जवळच असतं कुठंतरी, पण ते दिसत नाही. नाही. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण ज्या वेळेस देव आत्मिक डोळे उघडतो त्यावेळेस पुढं पाणी दिसतं. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हागेरेला काय म्हणाला देव, तू काळजी कशाला करते? नवऱ्याने काढलंय ना बाहेर, तुला काढू दे. मी तुझा पती आहे, यस. आमेन. मी तुझा बाप आहे, Yes. मी तुझं सर्वस्व आहे, Yes. मी तुझ्या मुलाचं राष्ट्र बनवीन. आमेन. सगळ्यांनी म्हणा, देव देव माझ्या मुलांचं माझ्या मुलांचं भविष्य बनवेल, भविष्य बनवेल. त्यांचं राष्ट्र बनवेल. त्याचं राष्ट्र बनवेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि प्रभू पुढे काय म्हणाला हागेरेला, वाचा. तेव्हा तिने पाण्याची विहीर पाहिली. मग तिने जाऊन मसक पाण्याने भरली आणि मुलाला पाजले. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा तिला काय दिसली? विहीर दिसली. काय दिसली? विहीर. एवढ्या वेळ तिने जंगलात विहीर शोधली असेल की नाही? शोधली असेल. पाणी शोधलं असेल की नाही? शोधलं असेल. तुम्ही तुमच्या जीवनामध्ये खूपसं शोधलंय 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 सगळीकडे शोधलंय, पण तपास काय लागत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुठंच काही दिसत नाही, यस. कुठूनच काही येत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग ज्या वेळेस सगळीकडून सगळ्या गोष्टी बंद पडतात तेव्हा देव स्वर्गातून वाणी पा यस. आमेन. स्वर्गातून दूताला यावं लागतं. कारण प्रभूला सांगावं लागणार आहे, आता मी या पृथ्वीचा, कोण कोण या पृथ्वीवरचे आहेत? हात वर करा. थोडे आहेत, एक दोन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कुठले आहोत? वरचे. स्वर्गाचे. आणि आपल्या जीवनामध्ये जे काय होणार आहे ते स्वर्गीय व्हायला पाहिजे. आमेन. पृथ्वीचे नियम कार्यरत नाही, स्वर्गातले नियम. यस. कारण मी जर स्वर्गाचा आहे तर स्वर्गाच्या गोष्टी माझ्या जीवनात कार्यरत झाल्या पाहिजे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर हागेरीसाठी स्वर्गातून शब्द येतो तर माझ्यासाठी स्वर्गातलाच शब्द आला पाहिजे. आमेन. जर हागेरीसाठी स्वर्गातून दूत येतो तोच दूत माझ्यासाठी पण आला पाहिजे. यस. आमेन. बोलो येशू मसीह की, जय. बोलो येशू मसीह की. जय. कारण मी पृथ्वीचा नाहीये म्हणून तर पृथ्वी त्रास देते ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी स्वर्गाचा आहे आणि म्हणून देव ह्या पृथ्वीतल्या राहणाऱ्यांसाठी स्वर्गात निवाने येणार आहे. आमेन. स्वर्गातला दूत येणार आहे. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हगेराला काय म्हणला, दूत घाबरते कशाला? भिवू नको. सगळ्यांनी सोडलंय, सोडू दे ना. मी तुझ्या लेकराचं, मी तुझ्या मुलाचं राष्ट्र बनवीन. उठ, खंबीर हो, हिम्मत धर. बघ ते समोरच विहीर आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज देवाने तुमच्या समोर पाण्याचा प्रवाह ठेवलेला आहे, आमेन. ठेवलेला आहे. आमेन. आणि तो देव तुमचे डोळे उघडेल. यस. आमेन. असं म्हणत असला, अरे मी प्रयत्न करतोय, मी इतका शिकलोय, मी सगळं केलंय, मी जॉब शोधतोय, मी मुलगी शोधतोय, मी बंगला शोधतोय, मी गाडी शोधतोय, पण मला कुठंच काय दिसत नाही. तर देव दैवी योजना आज तुमच्या जीवनात पूर्ण करेल. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव म्हणाला, कशाला घाबरते? तुझ्या मुलाचा शब्द मी ऐकलाय, कारण तू या पृथ्वीवरची नाहीये. पृथ्वीवरच्या लोकांना तुझ्या शब्द ऐकून ते शब्द त्या शब्दावर चालून जातील, तुझ्या अश्रूवर चालून जातील. कुणाला किंमत नाही, पण मी तुझे अश्रू बाटलीमध्ये साठवून ठेवले. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी तुझा आवाज ऐकते. म्हणून तर बायबलमध्ये लिहिलंय की तो आपल्या प्रार्थनेकडे कान देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोलो येशू मसीह की जय. सगळ्यांनी म्हणा, तो देव तो देव माझ्या प्रार्थनेकडे माझ्या प्रार्थनेकडे कान देतो. कान देतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि दैवी मदत येते. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबलमध्ये लिहिले की त्या मुलाला पाणी पाजलं गेलं यस. आणि परिस्थिती बदलली की नाही? बदलली. 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 तोच देव आज आपली परिस्थिती बदलली. आमेन. इस्रायली लोक ज्या वेळेस मिस्र देशातून जात होते, मला एक नेहमी आनंद वाटतो असं कल्पना करून. किती वर्ष चालले? 40 वर्ष. किती वर्ष? 40. जो 1 वर्षाचा असेल, ज्या वेळेस तो इस्रायलमध्ये पोहोचला असेल, तो किती वर्षाचा असेल? 40 वर्षाचा. म्हणजे ज्या वेळेस त्यांनी जे बाबासूट घातला असेल किंवा झबलं टोपडं घातलं असेल, ज्या वेळेस तो मिस्र देशात पोहोचला असेल त्यावेळेस त्याला शर्ट पॅन्ट घातला असेल. बरोबर आहे ना? पण ज्या वेळेस ते जंगलामधनं प्रवास करत होते तर त्या प्रवासात मी म्हणलं, प्रभू टेलर असतील का? नव्हती. शॉपिंग मॉल असेल का? नाही. असेल? नाही. नाही. मॉल बिल
नाही टेलर नाही कपड्यांची दुकानं नाही नाही मग ऑटोमॅटिक 1 वर्षाच्या मुलाच्या अंगात 40 वर्षाचे कपडे कसे आले असतील? हे देव करू शकतो का? यस करू हे शकतो. दैवी आहे की नाही? यस हे दैवी आहे की नाही? यस दैवी आहे की नाही? यस ज्यावेळेस ते 40 वर्ष प्रवास करत होते त्यावेळेस कुणी काही पेरलं का? नाही कुणी काही कापणी केली का? नाही कुणी बाजरी पेरली का? नाही कुणी गहू लावला का? नाही कुणी काही केलं का? नाही नाही दैवी मानना येत होता. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ज्यावेळेस जगातले मान्य बंद पडतात दैवी मान्याला यावंच लागतं. यस आमेन प्रेज द लॉर्ड. हालेलुया 40 वर्षामध्ये ज्या वेळेस त्या लेकराने ते बाबा सूट किंवा ते काय शर्ट आणि ते झबलं टोपे घातलं असेल ऑटोमॅटिक प्रत्येक वर्षाला ते वाढत जात असेल. यस आमेन यस प्रेज द लॉर्ड. हालेलुया आणि प्रत्येक दिवसाला त्याची डिझाईन बदलत असेल कारण आपल्याला माहिती आहे की प्रत्येक 6 महिन्याला नवीन डिझाईन, यस नवीन काहीतरी निघतं, नवीन काहीतरी ड्रेस निघतो, पहिलं काहीतरी नवीन काहीतरी फॅशन. यस आणि प्रभू आपल्यापेक्षा जास्तीचा फॅशनेबल आहे. प्रेज द लॉर्ड. तो काही जुनाट आणि म्हातारा आणि एकदम असा अडाणी नाहीये, तो फॅशनेबल देव आहे. हालेलुया. हालेलुया बोला येशू मसीह की जय बोला येशू मसीह की. जय तो देव टॅलेंटेड देव आहे. यस तुम्ही आत्ता पिझ्झा आणि बर्गर खात होता, जंगलामध्ये प्रभूने पिझ्झा बर्गर ठेवले असतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया प्रेज द लॉर्ड. हालेलुया दैवी पिझ्झा आणि बर्गर वरून येत असेल. Yes, amen. लेकरं म्हणत असेल मम्मा हे नको, थांब देवाला सांगतो आलंच. Yes. प्रेज द लॉर्ड. यस आमेन ही दैवी मदत आहे. यस मी म्हणलं प्रभू 40 वर्ष नो टेन्शन. चपलांचं काय? झिजल्या नाही झिजल्या जाऊ द्या. 1 वर्षाच्या लेकराने एवढीसा शूज घातला असेल किंवा स्लीपर घातली असेल, ती 2 वर्षांनी वाढत गेली असेल, वाढत Yes, गेली असेल, yes. वाढत गेली असेल, वाढत गेली असेल. Yes. मग डिझाईन बदलत गेले असेल, मग Yes. शूज बदलला असेल, मग शूजची डिझाईन 40 वर्षात किती बदलल्या गेल्या असतील. यस मग त्या डिझाईन म्हणले प्रभू कुणी केल्या असतील. मग आपला देव टॅलेंटेड आहे की नाही? यस हुशार आहे की नाही? Yes. बुद्धिमान आहे की नाही? Yes. असं लिहिलंच नाही बायबलमध्ये की इस्रायली लोक भिकाऱ्यासारखे कापडे कपडे फाटके तुटके घालून, अरे फाटले असते 40 वर्षात तेही राहिलं नसतं, चालले असते कसे. मग आपला देव महान आहे की नाही? Yes. गरजा भागवणार आहे की नाही? यस अद्भुत कार्य आहे, अद्भुत. आमेन तो देव आपला अद्भुत चमत्कार करणार आहे. यस आमेन हे विचार करा फक्त घरी गेल्यावर 40 वर्ष इस्रायली लोक कसे चालले असतील. मी रात्री म्हणलं प्रभू खरोखर हे तर थोडे दिवस चाललं कसं विचार करतो पुढच्या महिन्यात काय करायचं बजेट. प्रेज द लॉर्ड. प्रभूला 40 वर्ष नो बजेट, रोजचं बजेट असतं त्याच्याकडे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया मग आपल्या जीवनाचं सहज बजेट त्याच्याकडे बसेल. यस प्रेज द लॉर्ड. हालेलुया कशाला मग उद्याची चिंता, यस कशाला उद्याची काळजी. 40 वर्षात लेकरं ऑटोमॅटिक वाढली, कपडे वाढले, शूज वाढले, सगळंच वाढलं, अन्न दिलं, धान्य दिलं, फॅशन दिली, सगळं दिलं. मग तो देव काय आपल्याला सोडल? नाही आपण कुठले आहोत? वरचे स्वर्गीय. आमेन स्वर्गीय. यस सगळ्याने म्हणा मी स्वर्गातला आहे. मी स्वर्गातलाय आणि प्रभू तेवढं करून नाही थांबला बरं का. ज्या वेळेस इस्रायली लोक त्या जंगलातून चालत होते तो त्यांना प्रकाश देत होता का? हो अग्निस्तंभ. यस प्रेज द लॉर्ड. हालेलुया ज्या वेळेस ते रात्री चालत होते ना, देव त्यांच्यासाठी अग्निस्तंभ उभा करत होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया तो देव तुम्हाला अंधारात नाही राहू देणार. यस सगळ्याने म्हणा तो देव मला अंधारात नाही मला राहू देणार. अंधारात नाही राहू तो माझ्या अंधाराचा प्रकाश तो माझ्या अंधाराचा प्रकाश करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जर तुम्ही इथे वाचलं उत्पत्ती निर्गम 13वा अध्याय आणि 21वा वचन वाचूया. निर्गम 13-21. आणि त्यांनी दिवसा व रात्रीही चालावे म्हणून दिवसा त्यांच्या वाटेने नेण्यासाठी ढगाच्या खांबात व रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्नीच्या खांबात परमेश्वर त्यांच्या पुढे चालला. आमेन. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया दिवसा ऊन लागू नये म्हणून तो ढगांच्या खांबात चालत होता. काय प्रभू प्रेम करतो पहा बरं. करतो की नाही? यस त्याच्या लेकरांना 40 वर्ष ऊन लागू नये म्हणून तो ढगाची सावली करून चालला. यस प्रेज द लॉर्ड. ढगाचा खांब झाला. यस आणि बायबलमध्ये रात्री ज्यावेळेस रात्र व्हायची त्यावेळेस तो अग्नीचा खांब बनायचा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हॅलोजन होते का? नव्हते होते. जंगलात हॅलोजन नाही मिक्सर नाही नो आवाज नाही. काहीच नाही. एवढ्या मोठ्या समुदायाला हळूच जरी बोललं तरी कानात बसत होतं. प्रेज द लॉर्ड. हळूच जरी बोललं तरी बरोबर आवाज जात होता इतक्या मोठ्या सैन्याला. नो मिक्सर नो माईक.
नो हॅलोजन. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देव जर इतका हुशार आणि टॅलेंटेड आहे, तो देव आपला आहे. सगळ्यांनी म्हणा तो देव माझा आहे. तो देव माझा आहे. जगाने काय ओळखले? जगाच्या डोक्यात ना एवढीच बुद्धी आहे आणि तेवढ्यातच ते खेळतायत आणि हारतायत. आपला देव आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि तो टॅलेंटेड आहे, आमेन. तो हुशार आहे. यस. आणि आपण जे आहोत ना, आपण काही लोकांनी इतकं ठाम पृथ्वीवर प्रेम केलंय ना, त्यांना असं वाटतं मला ही पृथ्वी सोडायचीच नाहीये. परमनंट आहे माझ्यासाठी. आपल्याला हे परमनंट नाहीये, आपल्याला ते परमनंट आहे. यस. आमेन. आणि जिथं आपल्याला जायचंय तिथं आत्ताच जागा तयार केली पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोला येशू मसीह की जय. आपण कुठले आहोत? वरचे. वरून मग मदत येणार आहे. आमेन. जे स्वर्गाचे आहेत दैवी मदत मिळवणार. यस. आमेन. जे पृथ्वीवरती आहे जरा मग स्ट्रगल करावं लागेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा मी दैवी मदत मिळवणार आहे. मी दैवी मदत मिळवणार आहे. हगेराला मिळाली की नाही? मिळाली. इस्रायली लोकांना किती वर्ष मिळाली? 40 वर्ष. कपड्यापासून, जेवणापासून, पाण्यापासून, चपलेपासून, नवीन नवीन सँडल, नवीन नवीन चप्पल, डिझायनर साड्या, डिझायनर ड्रेस. 40 वर्ष एकच कुणाला पडलंय घालायचं? सांगितलं की येत असेल, कारण ती दैवी योजना आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे देवाच्या मार्गात चालतात ना, जे देवाच्या योजनेत चालतात ना, ते कधी गरीब होणार नाही. आमेन. गरीब राहायचा प्रयत्न केला ना तरी गरीब होणार नाही. यस. तुम्ही म्हणला ना प्रभू मला गरीब व्हायचंय, प्रभू म्हणले अरे पण मी तुला श्रीमंत केलंय. यस. कोणाचा बाप तुला गरीब करील? यस. आमेन. हालेलुया. 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 आपण जिवंत देवाचे स्वर्गाचे वारीस आहोत. आमेन. हालेलुया. हालेलुया. बोले येशू मसीह की जय. बोले येशू मसीह की जय. यस. 2 इतिहास 32वा अध्याय 7वं वचन. इथे काय म्हणतो प्रभू पहा. 32. 2 इतिहास 32:7. तुम्ही दृढ व्हा व धैर्य धरा. आशुराच्या राजामुळे व त्याच्याबरोबरच्या सर्व समुदायामुळे भिवू नका, घाबरू नका. कारण त्याच्याबरोबर असलेल्यांपेक्षा आमच्याबरोबर अधिक आहेत. त्याच्याबरोबर मांसमय भुज आहे, परंतु आमचे सहाय्य करायला व आमच्या लढाया लढायला परमेश्वर आमचा देव आम्हा संगती आहे. तेव्हा लोकांनी यहुदाचा राजा हिजकिया याच्या वचनावर भरोसा ठेवला. हालेलुया. हालेलुया. आमेन. आमेन. या ठिकाणी हिजकिया राजा जो आहे त्याच्यावरती लढाई करण्यासाठी जो सिन्हेरी, अश्शूराचा जो सिन्हेरी राजा आहे तो आला आणि तो खूप साऱ्या गोष्टी घेऊन आला आणि खूप साऱ्या घमेंडीत आला आणि खूप साऱ्या गर्वात आला. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगातले लोक ज्यावेळेस तुमच्याकडे येतात ना, त्यांची ताकद त्यांच्यासाठी घमेंड असते आणि त्यांची मांसमय भूज आहे ना, त्यांच्यासाठी ती ताकद बनते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण हिजकिया जो होता ना राजा, तो देवावर विश्वास ठेवणारा होता. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हा देवाला भिणारा होता आणि त्याला माहिती आहे, तो म्हणाला की जे दिसत आहे ना, आपण दैवी लोक जे आहोत, जे स्वर्गीय लोक आहोत ना, ह्या जगातल्या गोष्टीवरती आपण विश्वास ठेवणारे नाहीये. जरी त्यांचं सैन्य मोठं आहे, जरी त्यांची ताकद मोठी आहे, जरी त्यांनी वेढलेलं आहे, चारी बाजूनी जरी त्यांनी वेढलेलं आहे, तरी त्यांच्या मांसमय भुजाला घाबरू नका. यस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असा हिजकिया आपल्या सैन्याला सांगत आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपल्या लोकांना सांगत आहे. आणि जरी हिजकियाच्या समोर सैन्य उभं आहे, तो त्यांना सैन्य नाही म्हणत आहे. काय म्हणत आहे? वाचा परत. लोक म्हणत आहे. तुम्ही दृढ व्हा, धैर्य धरा. अश्शूराच्या राजामुळे व त्याच्याबरोबरच्या सर्व समुदायामुळे. समुदाय. सगळ्यांनी म्हणा समुदाय. समुदाय. तिथं सैन्य होतं बरं का, ताकदीवान. पण हिजकिया म्हणतो की जे अश्शूराचा राजा आहे ना, त्याचा जो समुदाय आहे ना, त्याला घाबरायचं नाही. सगळ्यांनी मला घाबरायचं नाही. घाबरायचं नाही. घाबरायचं नाही. घाबरायचं नाही. सगळ्यांनी आपल्या मुखाने बोला. हे शेवटचे दिवस आहेत. Yes. आपलं सैन्य तयार होते. आमेन. विन्याडचं सैन्य तयार होते. Yes, आमेन. विन्याडची सैन्य तयार होते. आमेन. विन्याडचा प्रत्येक सैनिक तयार होते. आमेन. ह्या दिवसांमध्ये ज्यावेळेस आपण स्वर्गात जाऊ, त्यावेळेस एकही आपल्याला कुठल्याही भयाला घाबरून तो खाली राहता कामा नये. यस. आमेन. प्रत्येक व्यक्तीला आपल्याला स्वर्गात बघायचं. यस. चर्च
हे ठिकाण आहे की जे तुम्हाला ट्रेन केलं जातं, आमेन. जिथं तुम्हाला शिकवलं जातं उभं राहायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आपली जी लढाई आहे ना ही अंतरातल्या दुरात्म्यांबरोबर आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सैतान डायरेक्ट येत नाही. सैतान असा कुठल्या ना कुठल्या लोकांद्वारे छळायचा प्रयत्न करतो. पण जर त्याला बांधाय शिकलो ना तर तो तोंडावर पडल्याशिवाय राहायचा नाही. Yes, amen. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून चर्चला येणं हे अतिशय गरजेचं Yes. आहे. चर्चमध्ये राहणं अतिशय गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणतो परत वाचू यायचं क्या? तुम्ही दृढ व्हा, धैर्य धरा. आशुराच्या राजामुळे व त्याच्याबरोबरच्या सर्व समुदायामुळे भिवू नका, घाबरू नका. कारण त्याच्याबरोबर असलेल्यांपेक्षा आमच्याबरोबर अधिक आहेत. त्याच्याबरोबर मांसमय भुज आहे, परंतु आमचे सहाय्य करायला व आमच्या लढाया लढायला परमेश्वर आमचा देव आम्हा संगती आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे काय म्हणतो त्यांच्याकडे मांसमय भुज आहेत. त्यांच्याकडे जे आहे ना त्यापेक्षा माझ्याकडे ते जास्तीच आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि जो लढाई करायला आला होता ना त्याचं नाव काय? त्याचं नाव काय? अशूर राजा, आशुराचा राजा, सन्नेरीब. सनमेरी. तो जो राजा आहे ना तो एजिकियाचे जे लोक आहेत ना त्यांना भडकवण्याचा प्रयत्न करत होता. काय करत होता? भडकवण्याचा प्रयत्न. सैतानाचं काम काय माहितीये? भांडणं लावणं. Yes. सगळ्यांनी म्हणत सैतान सैताना भांडणं लावतो. भांडण लाव. तो लबाड आहे, तो लबाड आहे, तो चोर आहे, तो चोर आहे, तो खोटारडा आहे तो खोटारडा आहे. आणि तो ह्याच्यातच गेलाय. यस, तो आणि याच्यातच म्हणून गेलाय. तर त्याचं राज्य कधी टिकत नाही. आजही पहा, कारण तो देव आहे. आणि हा जो राजा आहे ना सेनेरीप राजा, सन्नेरीब. तो काय करत होता? हिजकियाच्या लोकांमध्ये कन्फ्युजन. पुढे वाचूया आपण पुढच्या ह्याच्यात 10वं वचन वाचा. तो आशेराच्या 9 पासूनच वाचा. त्यानंतर अशुराचा राजा सन्नेरीब आपल्या सर्व भौजे सुद्धा लाखिशास असता त्याने आपले चाकर यरुशलेमेस यहुदाचा राजा हिजकिया याच्याकडे व यरुशलेमेतल्या सर्व यहुदांकडे पाठवून सांगितले की तुम्ही यांनी काय केलं? त्याचे जे आहे ना सगळे खालची चिल्लर पार्टी ती सगळीकडे पाठवली. जा आणि त्यांच्यामध्ये कन्फ्युजन करा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर माझा विश्वास माझ्या देवावरती आहे ना तर मी कुठल्याही गोष्टीला कान देणार नाही. जर माझा पास्टर, जर माझं चर्च देवाच्या वचनावर आहे तर मी त्याच्या मागे चालेल. आमेन. कळतंय? यस. जर माझ्या वचनाच्या पलीकडे जर मला कोणी काय सांगतंय ते मी माझे कानात बंद करेल. समजून घ्या मी काय म्हणते. हे शेवटचे दिवस आहेत. ह्या शेवटच्या दिवसामध्ये आपल्याला बधिरल्यासारखं नाही वागायचंय, देवाच्या वचनानुसार जगायचंय. आमेन. देवाच्या सैन्यातले कारभारी आहोत आपण. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज तुम्ही देवाच्या म्हणून तर ही मंडळी निवडली गेली आहे. कारण या मंडळीमध्ये बलाढ्य लोक आहेत, स्ट्रॉंग लोक आहेत, प्रार्थना करणारे लोक आहेत, देवाला भिणारे आहेत, देवाबरोबर चालणारे आहेत, देवाबरोबर विश्वासू आहेत आणि म्हणून कुठली परिस्थिती त्यांना पाडू शकत नाही. आमेन. आणि इथं पहा, इथं काय वाचा, पुढे वाचा. तुम्ही कशावर असा भरोसा ठेवला आहे की यरुशलेमेला वेढा पडला असताही तुम्ही त्यात राहता? परमेश्वर आपला देव आम्हास अशुराच्या राजाच्या हातातून सोडविल असे म्हणून हिजकिया तुमची मने वळवून तुम्हाला भुकेने व तहानेने मरायला सोपून देत नाही. परत वाचा 10वं वचन. तुम्ही कशावर असा भरोसा ठेवला आहे की यरुशलेमेला वेढा पडला असताही तुम्ही त्यात राहता? पहा, हा जो राजा भडकवण्याचा कसा प्रयत्न करतोय हिजकियाच्या लोकांना. तो म्हणतो यरुशलेमेला काय पडलाय? वेढा पडलाय. वेढा पडलाय, तरी तुम्ही त्याच्यात राहता. सैतान, कन्फ्युजन. कळतंय का? यस. हा मला रात्री मेसेज प्रभूने दिलाय. जरी हा राजा हिजकियाच्या लोकांकडे जाऊन म्हणतोय अरे यरुशलेमेला वेढा पडलाय. आणि पुढे वाचा. परमेश्वर आपला देव आम्हास अशुराच्या राजाच्या हातातून सोडविल असे म्हणून हिजकिया तुमची मने वळवून तुम्हाला भुकेने व तहानेने मरायला सोपून देत नाही काय? पहा कसा भरवतोय लोकांना. तो म्हणतो हिजकिया तुम्हाला खोटं खोटं सांगतोय, तो तुम्हाला उपाशी मारल. प्रेज द लॉर्ड. यस. तो तुम्हाला सोडवू नाही शकत आमच्या हातातून. म्हणजे तू काय देव आहेस? प्रेज द लॉर्ड. काही लोक स्वतःला असे समजून घेतात. त्या काळात पण होते आणि आजच्याही काळात आहेत. यस.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सरती तेव्हापासून आत्ता सरसकट सारखीच. प्रेज द लॉर्ड. तेव्हाही असे होते. हा राजा त्याच्या काही सैन्यांना पाठवून म्हणाला, बघा यहुदीकरांनो वेडा पडला यहुद्याला, आणि तुम्हाला हा इतके खोटं खोटं सांगतोय. काळजी नका करू, घाबरू नका, भिवू नका, देव आहे देव आहे म्हणून म्हणून तो तुम्हाला उपाशी मारला, असं खोटं खोटं सांगितलं जाते. पुढं वाचा. त्याचीच उच्च स्थाने व त्याच्या वेद्या काढून टाकून एकाच वेदी पुढे तुम्ही भजन करा व तिच्यावर धूप जाळा, असे यहुदाला व यरुशलेमेला याच हिजकियाने सांगितले नाही काय? म्हणजे एजिकिया जे काय त्यांना योग्य ते सांगतोय, त्यांना कन्फ्युजन हे लोक करतायत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा, मी कन्फ्यूज होणार नाही, मी कन्फ्यूज होणार मी नाही, गोंधळात पडणार मी नाही, गोंधळात पडणार माझा नाही. देव जिवंत आहे. माझा देव जिवंत आहे. पुढे वाचा. मी व माझ्या पूर्वजांनी देशाच्या सर्व लोकांचे काय केले हे तुम्हाला माहीत नाही काय? देशातल्या राष्ट्रांचे देव आपापला देश माझ्या हातातून सोडवायला थोडे तरी समर्थ होते काय? पहा, हा राजा म्हणतो, माझ्या हातातून कुणी तुम्हाला सोडवू शकत नाही. मी आतापर्यंत काय केले माहिती ना तुम्हाला? असे काही लोक तुमच्यापर्यंत येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मला माझ्या देवामध्ये स्ट्रॉंग राहायचंय. आमेन. शेवटल्या दिवसामध्ये माझा विश्वास मला खंबीर करायचा आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे बरंच 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 काय भडकवतो. पण ह्या भडकवण्यानी ह्या अशुराचा जो राजा होता सिनेरा, त्यांनी बरंच कन्फ्युजन केलं एजिकियाच्या लोकांना. बरंच काय, हे सांग ते सांग ते सांग. पण कुठलंही सैन्य हल्लं नाही, कारण ते स्वर्गीय सैन्य होतं. आमेन. आज विनियार्ड ब्लेसेड चर्च हे स्वर्गातलं सैन्य आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. विनियार्ड ब्लेसेड चर्च सोनई ही स्वर्गीय सोनई आहे. यस. हालेलुया. 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 बोले यीशु मसीह की जय. बोले यीशु मसीह की जय. आणि त्यानंतर मात्र प्रभूनी ज्यावेळेस लोकांमध्ये गर्व आणि घमेंड येतात आणि त्यांना वाटतं मी सगळं काही करू शकतो, मी उद्ध्वस्त करू शकतो, मी हे करू शकतो, मी ते करू शकतो, गर्व आणि घमेंड ज्यावेळेस येते, उद्ध्वस्त तो झाला म्हणून समजा. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण जो देवाच्या लेकराला हात लावतो तो देवाच्या डोळ्याच्या बुबळाला हात लावल्यासारखा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग या ठिकाणामध्ये एजिकियाकडे एवढी ताकद नव्हती, एवढं काही नव्हतं, पण त्याच्याकडे जो त्या राजाकडे सैन्य होतं, पण त्याच्यामध्ये काय होतं? देव होता. यस. काय होतं? देव. काय होतं? खालीच आपण वाचूया 20 वचन. आणि त्यामुळे हिजकिया राजा व आमोजाचा मुलगा यशाया भविष्यवादी यांनी प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना केली. काय केली? प्रार्थना केली. यांनी सगळीकडे गोंधळ घातला. सगळ्यांनी अशा कमिटी, शाखा, संस्था, अजून संघटना काय 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 तयार केलं अश्शूराच्या राजाने. इथं तिथं 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 तिथं. पण एजिकियाला माहिती आहे, ह्या संघटना, ह्या टीम, ह्या काहीच गोष्टी कार्यत होत नाही. माझा देव कार्य करेल, माझा देव कार्य करेल. हालेलुया. 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 आणि मग त्यांनी काय केलं? प्रार्थना केली. काय केलं? प्रार्थना बायबल मध्ये एजिकिया राजा व हिजकिया राजा व आमोजाचा मुलगा यशया भविष्यवादी यांनी प्रार्थना केली व आकाशाकडे आरोळी केली. यांनी प्रार्थना केली व आकाशाकडे आरोळी केली. यांनी प्रार्थना केली व आकाशाकडे आरोळी केली. प्रार्थना परिस्थिती बदलते. आमेन. प्रार्थना गोष्टी घडवून आणते. Yes, amen. प्रार्थना सगळं अशक्यचं शक्य करून टाकते. Yes, amen. हे जे काय म्हणणार आहे, तुम्ही सगळे जरी आलात मिळून, पण माझा देव एकच तुम्हाला काफी आहे. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल मध्ये पुढे लिहिले, वाचूया. मग परमेश्वराने दूत पाठवला आणि त्याने आशुराच्या राजाच्या छावणीतले सर्व बलवान वीर व सरदार व नायक यांना मारून टाकले. आमेन. हालेलुया. सगळ्यांनी म्हणा आमेन. 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 ज्यावेळेस परमेश्वराकडे आपण प्रार्थना करतो, ज्यावेळेस स्वर्गीय लोक स्वर्गाकडे हाक मारतात, त्यावेळेस स्वर्गातून त्यांना मदत येते. आमेन. हालेलुया. 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 ज्यावेळेस हिजकियाने देवाकडे हात करून प्रार्थना केली, आकाशातून देवदूत आला. हालेलुया. हालेलुया. आणि त्या देवदूतांनी काय केलं? परत वाचा 21. यस. वाचा 21. मग परमेश्वराने दूत पाठवला. परमेश्वराने दूत पाठवला. प्रार्थना केल्यावर काय झालं? दूत आला. प्रार्थना केल्यावर काय झालं? दूत आला. सगळ्यांनी म्हणा, माझा दूत येत
माझा दूत येते, माझा दूत येते, मी प्रार्थना केलीये, मी प्रार्थना केली, मी प्रार्थना केलीये, प्रार्थना केली, माझा दूत येत आहे. माझा दूत येते. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण येझिकियाने प्रार्थना केली आणि परमेश्वराने दूत पाठवला पुढे वाचा. आणि त्याने आशुराच्या राजाच्या छावणीतले सर्व बलवान वीर व सर्व बलवान परत वाचा. राजाच्या आशुराच्या राजाच्या छावणीतले आशुराच्या राजाच्या छावणीतले जे छावणीत बसले होते, जे निवांत बसले होते, त्यांना वाटलं ह्याच्यात काय ताकद आहे, हा काय करू शकतो. येझिकियाकडे कुठे मांसमयी ताकद नाहीये, टॅलेंटेड बी लोक नाहीये. आमच्याकडे हे बलाढ्य लोक आहेत, हे संघटना टीम आहेत, याच्याकडे काय आहे? याच्याकडे देव आहे, देव. या समय प्रेज द लॉर्ड. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलंय की त्यांनी स्वर्गातून दूत पाठवला आणि त्या राजाच्या छावणीतले कुठले? राजाच्या छावणीतले छावणीतले सर्व बलवान वीर, सर्व बलवान वीर. जे बलवान म्हणतायत ऐकून घ्या. देव म्हणतो सर्व बलवान वीर व सरदार व नायक, व सरदार व नायक व सरदार व नायक व सरदार व नायक व सरदार व नायक सरदार व नायक नायक यांना मारून टाकले. मारून टाकले. कुणी मारलं? देवदूतानं. पृथ्वीवरचे सगळ्या गोष्टी ज्यावेळेस थांबतात त्यावेळेस स्वर्ग उघडला जातो. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. स्वर्गीय लोकांसाठी स्वर्गातून मदत चालू होते. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ज्यावेळेस पृथ्वीवरच्या सगळ्या गोष्टी स्टॉप घेतात, प्रभू म्हणतो काळजी करू नको, स्वर्ग उघडला जाते. आमेन. सगळ्यांनी म्हणा माझ्यासाठी, माझ्यासाठी स्वर्ग उघडला जातो. स्वर्ग उघडला जातो. आणि स्वर्ग उघडल्यानंतर प्रभू पहिला त्या छावणीत जातो, यस. जिथं लपलेत बलाढ्य आणि वीर. कुठं सरदार. लपलेत? छावणीत. छावणीत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि पुढे वाचा. येस. तेव्हा तो लाजीरवानाहून आपल्या देशास परत गेला आणि तो आपल्या देवाच्या घरात गेला. तेव्हा जे त्याच्या पोटचे होते त्यांनी त्याला तलवारीने जिवे मारले. तलवारीने जिवे तो मारले. कसा गेला? परत एकदा वाचा बरं. लाजीरवाना. कसा? लाजीरवाना. अशुराचा राजा लाजीरवाना गेला. यस. सिनेरा राजा लाजीरवाना गेला. यस. तो लय भडकवत होता. येझिकियाकडे काय आहे? खोटं बोलतोय. येझिकियाकडे काही नाहीये, त्याच्याकडे माणसंही नाही, त्याच्याकडे बल पण नाही, त्याच्याकडे ताकद पण नाही. आमच्याकडे बलाढ्य लोक आहेत, यस. आमच्याकडे सगळं आहे. यस. त्याच्याकडे बघा आम्ही लढायला तर असा मरेल तो. त्याचा देव मरू द्यायला पाहिजे ना, तर तो मरेल. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये लिहिलंय की ज्या वेळेस येझिकियाने प्रार्थना आकाशाच्या देवाकडे केली, आकाश उघडलं गेलं. आकाश उघडलं गेलं आमेन. आणि दूत आलाने जे बलाढ्य होते, बलवान होते, वीर होते, मारले गेले. आमेन. आणि नुसते नाही मारले गेले, एकाला मात्र जिवंत ठेवलं. कुणाला? आशुराच्या राजाला आशुराच्या राजाला मात्र देवाने काय केलं? जीवन ठेवलं. का ठेवलं माहितीये? लाजेने खाली मान घालन चालू लाग. यस. तुमचा जो वैरी आहे ना, तो मरणार तर नाही, पण लाजेने मान खाली घालून निघणार. आमेन. बोले यीशु मसीह की, जय. बोले यीशु मसीह की. जय. बायबल मध्ये लिहिलंय की त्यांनी लाजेने मान खाली घातली आणि आपल्या देशास परत गेला. देशात गेल्यावर काय झालं? तो आपल्या देवाच्या घरात गेला. त्याच्या घरात गेला. अजून पुढे तेव्हा जे त्याच्या पोटचे होते, जे त्याच्या पोटचे होते, काय केलं? त्यांनी आरती केली त्यांची. त्यांनी त्याला तलवारीने जिवे मारले. कळतंय? जशी पेरणी तशीच कापणी. तलवारीनीच मरशील. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बोले यीशु मसीह की, जय. बोले यीशु मसीह की. जय. सगळ्यांना कळतंय यस. आपण कुठले आहोत? स्वर्गातले. सगळ्यांनी म्हणा स्वर्गातले. मी स्वर्गात. अजूनही जर प्रार्थना थांबल्यात, भिवू नका. यस. अजून जर प्रार्थनेचं उत्तर आलेलं नाहीये, काळजी करू नका. देव आजच तुमच्या प्रार्थनेचं उत्तर Yes, आणत amen. आहे. आजच तुम्ही आशीर्वादित होत आहात. Amen. आजच गोष्टी बदलल्या जात amen. आहे. आजच परिस्थिती बदलली जाते. Yes. कारण आपण एक प्रभूसाठी टाळी वाजवूया. Yes. जोरदार टाळी वाजवूया. जोरदार टाळी वाजवूया त्याच्या गौरवासाठी, त्याच्यासाठी,
तो महान आहे, Yes. तो अद्भुत आहे, Yes. तो बलाढ्य आहे, Yes. तो सामर्थ्यवान आहे, Yes. तो महान कार्य करत आहे, Yes. तो आपल्या प्रत्येकाच्या जीवनात कार्य करत आहे. Yes, amen. ओ विन्याड मधला प्रत्येक व्यक्ती बलाढ्य आहे, Amen. सामर्थ्यवान आहे, Amen. आत्म्याने भरलेला आहे, Amen. पवित्र आत्म्याच्या अभिषेकाने भरलेला आहे. Amen. ओ तो बलाढ्य आहे. Yes. तो एक एक व्यक्ती लाखांच्या समोर उभा राहणार आहे. Yes, amen. आपल्या चर्च मधला एक एक व्यक्ती हिऱ्यासारखा चमकते.